मुंबईत नारायण राणेंच्या आशीर्वादाने मालवणी महोत्सवांना सुरुवात झाली. बरोबर. खरं सुरुवात झाली आणि तिथे दशावतार आपला रंगायला लागला. पण पुढे पुढे जाऊन काय झालं, मालवणी जत्रोत्सव हे फक्त नाव राहिलं आणि त्या मालवणी जत्रोत्सवात त्याचे जे आयोजन करते आहेत, त्याचे जे स्टॉल आहे, हे सगळे भैयांच्या ताब्यात गेले. बरोबर. त्यांना काय दशावतार माहिती, आमची किंमत त्यांना कळणारच नाही ना. बरोबर. मग आम्ही जर तिथे एखादा नाट्यप्रयोग, आम्हाला दशावतार एक मालवणी जत्रोत्सव म्हटलं की नाटक हे असणार, कारण ती लोकांची मागणी असते. त्याच्याशिवाय तुम्ही तुमचा तो महोत्सव पूर्णच होणार नाही असं मी तरी म्हणेन. बरोबर. मग तिथे जेव्हा एखादं नाट्यमंडळ पोचतं किंवा तिथे त्या नाट्यमंडळाला कॉल केला जातो, तेव्हा त्यांचं जे मानधन आहे, एवढ्यात करा तेवढ्यात करा, हे तिथे एक चहा देणार पण कोण नसतो. आता कसं असतं, सगळे कलाकार कामधंदा सांभाळून हे सगळं करतायत, कारण आपली लोककला जिवंत राहिली पाहिजे, ती इतर भाषिकांपर्यंत पोचली पाहिजे, ही तळमळ असते. मला पैसे त्याच्यातून किती मिळणार आहेत किंवा माझा त्याच्यावर चरितार्थ चालणार आहे, हा प्रश्न त्यांच्या समोरचा नसतो. बरोबर. माझ्या कोकणातली कला आहे, मला ती लोकांसमोर पोचवायची आहे, माझ्या संस्कृतीचं प्रबोधन लोकांपर्यंत करायचं आहे. म्हणून हे कलाकार जेव्हा पोटतिडकीने हे सगळं करत असतात, तेव्हा त्याचं व्हॅल्युएशन नाही ना करायचं.